Good morning, student. Once again, welcome to the class. Yesterday, we have learned Homo neanderthalis means Neanderthal man means शक्तिमान मानव आणि Homo sapiens means बुद्धिमान मानव हे आपण बघितलेलं होतं. Now today 5.2 होमो सॅपियन्स सॅपियन्स अँड सिव्हिलायझेशन्स म्हणजे प्रगत बुद्धीचा मानव आणि त्याची संस्कृती. फर्स्ट आहे होमो सॅपियन्स सॅपियन्स म्हणजे प्रगत बुद्धीचा मानव. होमो सॅपियन्स सॅपियन्स इज द नेम गिवन टू द ह्युमन्स ॲज देअर कॅपॅसिटी टू थिंक डेव्हलप्ड इवन फर्दर दॅन दॅट ऑफ होमो सॅपियन्स. तर बुद्धिमान मानवाची वैचारिक जी क्षमता होती ती अधिक प्रगत झाली होती आणि त्यामुळे त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले होते. द कॅपॅसिटी ऑफ देअर ब्रेन अँड देअर ग्रॅस्पिंग पॉवर ऑल्सो डेव्हलप फर्दर विथ टाईम. आणि त्यालाच होमोसेपियन सेपियन असे सुद्धा म्हटलं जाते. आणि त्याची जी मेंदू होती त्याचा मेंदूची जी क्षमता आणि त्याच्याबरोबरीने त्याची जी ग्रॅस्पिंग मीन्स आकलन क्षमता होती ती सतत विकसित होत गेली. वी द मॉडर्न वुमन्स आर होमो सेपियन द appearance and health characteristic of humans beings indicate their similarity to their ancestor. This is known as heredity. तर प्रगत बुद्धीचा जो मानव म्हणजेच आधुनिक मानव असे आपण म्हणतो. आणि माणसाचे जे रंगरूप आरोग्यविषयक जी वैशिष्ट्ये होती ती इत्यादी बाबी त्यांच्या पूर्वजांशी साम्य दिसणाऱ्या असतात आणि या बाबींनाच आनुवांशिकता असे म्हटले जाते. म्हणजे हेरिडिटी मीन्स अनुवांशिकता. जेनेटिक्स इज अ सायन्स दॅट स्टडीज हेरिडिटी. तर आनुवांशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हटले जाते म्हणजे जेनेटिक्स. तर जेनेटिक्स रिसर्च हॅज शोन दॅट वी हॅव इनहेरिटेड सम ट्रेट्स ऑफ द निअँडरथल मॅन. आणि आनुवांशिकतेचा जनुशास्त्रीय संशोधकाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले आहे. निअँडरथल मॅन thus it can be said that Neanderthal man and Homo sapien are both ancestor of the modern humans. Around 11,000 minus 10,000 BC, Homo sapiens developed the technique of cultivating land and keeping animals. तर त्याच्या आधारे शक्तिमान मानव म्हणजे निअँडरथल मॅन आणि होमोसेपियन मॅन तर हे दोघे आधुनिक मानवांचे पूर्वज होते असे मानता येते. आणि इसवी सन पूर्व सुमारे 11,000 ते इसवी सन पूर्व 10,000च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे जे तंत्र होते ते विकसित केले होते. बिकॉज ऑफ देअर वेल डेव्हलप्ड कॅपॅसिटी टू थिंक, the speed at which they improve their technology increased with time and they began to live a more settled life. तर त्यांच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग जो होता तो सतत वाढत राहिला आणि तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. They began to grow food grains in the fields. As a result, the amount of carbohydrates in their food increased. आणि शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमययुक्त जे पदार्थ होते त्या पदार्थांचा समावेश झाला आणि त्यामुळे त्याच्या आहारातील जे कार्बोहायड्रेट्स आहे म्हणजे कार्बोदकांचे जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढले. The changed lifestyle and diet affected the appearance of humans. Their body and face grew smaller than they had been in the earlier generations.
तर जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत त्याची जी लाईफस्टाईल होती आणि त्याचं जे डाईट होतं, तर त्या पद्धतीत झालेल्या बदलामुळे हळूहळू त्याची जी पूर्वीची जी धिप्पाड शरीर यष्टी होती ती सुद्धा बदलली आणि त्याच्या चेहरेपट्टीत सुद्धा बदल झाला. The name Homo sapiens sapiens reflects their intellectual and cultural rather than their physical prowess. All animals must necessarily meet their basic need for food. तर आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा जो मानव आहे हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक इंटेलेक्च्युअल मीन्स बौद्धिक आणि कल्चरल मीन्स त्याचे सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे. आणि अन्न मिळवण्यासाठी मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु मॉडर्न ह्युमन्स आर नॉट सॅटिस्फाईड विथ ओनली डुईंग दॅट मच. आणि आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. थ्रू their efforts to enrich their lives using their creativity, intelligence and skill, humans beings acquired a culture and continue to develop it. आणि आधुनिक मानव जो होता तो तेवढ्यावरच त्याचे समाधान मानत नाही, म्हणून तो त्याची जी कल्पकता, बुद्धी कौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जे जीवन होते ते समृद्ध करण्याच्या सतत प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि ती विकसित सुद्धा होत राहिली. The technological and cultural progress achieved by modern humans after the beginning of agriculture and domestication of animals has been extremely rapid. आणि पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली जी तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल आहे ती सुद्धा अतिशय वेगवान पद्धतीने वाढलेली आहे, वेगवान आहे. The history of the evolution of humans that began from apes can be divided into various stages. आणि मानव सदृश्य वानरापासून म्हणजे ॲप्सपासून सुरू झालेला जो मानवाच्या वाटचालीचा इतिहास आहे तो वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागलेला आहे, वेगवेगळ्या स्टेजमध्ये विभागलेला आहे. इन द फॉलोइंग लेसन्स वी शॅल लर्न अबाउट व्हेरियस फेस्ट ऑफ वुमन्स कल्चर ॲट दीज डिफरंट स्टेजेस. तर या टप्प्याच्या आधाराने आपण मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार हा आपण नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो नेक्स्ट चॅप्टरमधून करणार आहोत. तर हा चॅप्टर इथेच फिनिश झालेला आहे आणि कालच्या असाइनमेंटमध्ये मी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स अँड गिव्ह रिझन फॉर द फॉलोइंग हे क्वेश्चन राईट डाऊन करून दिलेले होते. सो हार्डवर्ड्स, ग्रॅस्पिंग मीन्स आकलन, ॲन्सेस्टर मीन्स पूर्वज, हेअरडिटी मीन्स अनुवांशिकता, जेनेटिक्स मीन्स जननशास्त्र अँड इंटेलेक्च्युअल मीन्स बौद्धिक. तर हे हार्डवर्ड्स तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे आन्सर इच क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स, म्हणजे प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. त्याच्यातलं फर्स्ट लिहिलं होतं आपण. नेक्स्ट आहे सेकंड आहे व्हॉट इज हेअरडिटी. हेअरडिटी मीन्स अनुवांशिकता म्हणजे काय, त्याचं जे आन्सर आहे ते आहे हेअरडिटी इज सिमिलॅरिटी इन अपिअरन्स अँड हेल्थ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ह्युमन्स बीइंग टू देअर ॲन्सेस्टर. तर हे आन्सर परत तुम्हाला 4 टाइम राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट आहे सेकंड, हाऊ डीड निअँडरथल्स मेक फायर. तर निअँडरथल्स म्हणजे शक्तिमान माणसाने फायर अग्नी कशी त्यांनी अवगत केली, अग्नीची कला कशी अवगत केली. त्याचा आन्सर आहे निअँडरथल्स मॅन मेड फायर बाय रबिंग स्टिक ऑफ हार्डवूड ऑन each other or by striking one flint stone on another to obtain spark. तर हे सुद्धा आन्सर लिहायचं आहे तुम्हाला 4 टाइम. नेक्स्ट आहे बाय व्हॉट नेम आर
होमोसेपियन्स नोन इन युरोप. तर युरोपमध्ये होमोसेपियन्स जे होतं त्याचं नाव कसं पडलं? द होमोसेपियन्स इन युरोप आर नोन ॲज क्रो-मॅग्नॉन मॅन. कसं नाव पडलं? क्रो-मॅग्नॉन नाव, हे नाव पडलं. तर हे सुद्धा आन्सर परत तुम्हाला 4 टाइम राईट डाऊन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला 3 जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे 5 टाइम. म्हणजे 1 टाइम मी लिहून दिले, 4 टाइम तुम्हाला लिहायचं. आणि क्वेश्चन नंबर जो 4 आहे, रीड द क्लूज गिवन बिलो अँड फाइंड द वर्ड्स हिडन इन द बॉक्स. तर इथे काही शब्दकोडी लिहिलेली आहे. तर आपल्याला बिलो ते खाली काही क्लू दिलेले आहेत. तर ती क्लू आपल्याला ओळखून त्याचे शब्दकोडे सॉल्व करायचे आहे. तर बघा, फर्स्ट आहे ह्युमन्स हू स्टूड अपराईट, म्हणजे ताठकण्याचा मानव. तर ताठकण्याचा जो मानव आहे तर त्याला काय म्हटलं जाते? ताठकण्याचा मानवला होमो इरेक्टस. तर हे आहे पहिलं. तर इथून काय करायचं आहे तुम्हाला? पेन्सिलनी असं क्लू त्याला जोडायचं आहे. तर हे आहे फर्स्ट, होमो इरेक्टस. सेकंड आहे अ साऊंड दॅट नेदरलँड्स कुड मेक. तर ताठकण्याच्या माणसाला निर्माण करण्याचे जे तंत्र आहे ते कसे साध्य झाले नव्हते. तर सेकंड जो आहे ते आहे ग्रुंट्स, GRUNT, ग्रुंट्स. मग ग्रुंट्सला काय करायचं? सर्कल करायचं. नंतर आहे ह्युमन्स हू यूज देअर हँड्स. तर ते जे शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या देशात सापडलेले होते? तर हे आहे त्याचं आन्सर. तर थर्ड नंबरचं जे आन्सर आहे ते आहे होमो हॅबिलिसिस. तर होमोपासून हॅबिलिसिसपर्यंतचा सर्कल करायचा. 4 आहे होमो सेपियन बिगन्स टू ग्रो धिस इन फील्ड. तर होमो सेपियन हा जो मानव होता त्यांनी आपल्या फील्डमध्ये ग्रेन्स उगवले होते. म्हणजे ग्रेन्स हा 4 नंबरचा आन्सर आहे. पीसेस ऑफ स्टोन यूज टू मेक टूल्स. 5 नंबरचं जे आहे आन्सर ते म्हणजे दगडाचे जे तुकडे एकमेकांवर घासले तर काय निर्माण होते? फायर, आग निर्माण होते. म्हणजे FIRE, फायर. याला 5 नंबरचा आहे. 6 आहे इट केप्स होमो इरेक्टस वॉर्म ऑल्दो दे कुड नॉट मेक इट. तर 6 नंबरचं जे आन्सर आहे ते आहे फ्लेक्स, FLAKES, फ्लेक्स. नंतर आहे अ कंट्री इन विच रिमेन्स ऑफ होमो हॅबिलिसिस वेअर फाउंड. म्हणजे कोणत्या कंट्रीमध्ये होमो आढळून आले आपल्याला? तर त्याचा आन्सर आहे केनिया, KENYA, केनिया. केनियाला काय करायचं? सर्कल करायचं. नंतर आहे अ वे ऑफ प्रिपेअरिंग फूड दॅट नेदरलँड्स यूज. कोणत्या प्रकारचं फूड प्रिपेअर करत होते ते? रोस्टचे म्हणजे ते जेव्हा अन्न शिजवत होते ते कशा प्रकारचं करत होतं? रोस्ट. अ टूल मेड बाय होमो इरेक्टर्स. तर 9 नंबरचं जे आहे ते आहे हॉर्न्स. होमो सेपियन कुड डू धिस टू मेक पिक्चर्स. कशा प्रकारे पिक्चर्स ते करत होते? तर ड्रॉ. सेपियन ते जे पिक्चर काय करत होते? पिक्चर काढत होते, ते काय करत होते? ड्रॉ करत होते. नंतर आहे ह्युमन्स कुड यूज देअर हँड्स बिकॉज दे लर्न टू स्टँड ऑन 2 ऑफ दीज. तर 11 नंबरचं आहे ते फीट. नंतर आहे द कंट्री इन विच रिमेन्स ऑफ निअँडरथल्स वेअर फीट फर्स्ट फाउंड. कुठे सापडले ते सर्वात पहिले? तर ते जर्मनी येथे सापडले. जर्मनी हे त्याचा
आन्सर आहे. आणि नंतर सगळ्यात लास्ट आहे, दीज वेआर ब्युरिड विथ देम वेन निअँडरथल्स डाईट.